सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळेल. भविष्यामध्ये कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून देखील तुम्हाला चांगला नफा मिळेल. ओळखीच्या व्यक्तीसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही चर्चा कराल. एखादा मित्र किंवा नातेवाईक आज तुमच्याकडे मदत मागेल. आज संध्याकाळी तुमची मुलं तुम्हाला एक चांगली बातमी देतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जोखीम पत्कराल आणि मोठ्या संकटामध्ये तुम्ही आज सापडू शकता. मित्र किंवा नातेवाईक आज तुमच्याकडे मदत मागतील आणि तुम्हाला ती करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी तुम्ही जे अडथळे येतील ते दूर कराल. शिक्षकांचा तुम्हाला आज सल्ला घ्यावा लागेल. पालकांशी एका महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही चर्चा कराल. आज जर तुम्ही कुणाला पैसे उधार दिलेत तर मग मात्र ते पैसे बुडू शकतात, त्यामुळे कुणालाही पैसे उधार देऊ नका. आज माहेरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल होतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर मग दिवस तुमचा चांगला जाईल. आज कोणाला पैसे दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे मतभेद होतील. तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे आज दूर होतील. परदेशामध्ये राहणारा तुमचा नातेवाईक तुम्हाला एक चांगली बातमी देईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांमधील जे वाद आहेत ते वाढतील, त्यामुळे तुम्ही आज दिवसभर चिंतेमध्ये राहाल. कोणतंही काम तुम्हाला करावंसं वाटणार नाही. एखाद्याशी तुमचा वाद होईल, त्यामुळे आज तुम्हाला शांत राहावं लागेल. तुम्ही आज पालकांसोबत वेळ घालवाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आई वडिलांच्या आशीर्वादाने केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचे अडकलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. मुलांकडनं तुम्हाला आनंददायक बातम्या मिळतील. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या दुपारनंतर उद्भवू शकतात. व्यवसायासाठी तुम्ही आज तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला आज संपूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यावरती आणि त्याचं नियोजन करण्यावरती जास्तीचा भर द्याल, ज्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. व्यवसायासाठी तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आज भेटवस्तू मिळतील. तुमच्या घरादारामध्ये समृद्धी येईल. जोडीदाराकडनं देखील तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. आज तुमच्या वडिलांच्या आशीर्वादानं तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या बायकोकडनं एक आनंददायक बातमी मिळेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि राजकीय सहभागामुळे तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. तुमच्या मित्रांच्या संख्येमध्ये भरपेट वाढ होईल. तुम्हाला ज्याचा पुरेपूर आर्थिक लाभ देखील होईल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. तुमचा कोणाशीही वाद झाला तरी आज तुम्ही स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला व्यवसायासाठी तुमच्या भावाचा सल्ला उपयोगात येईल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. माहेरच्या लोकांकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होतील. तुमच्या नवऱ्याकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमची प्रलंबित कामं आज पूर्ण होतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही खर्चांना सामोरं जावं लागेल, ज्याचं उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्हाला खर्च करावा लागेल. भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. विवाहयोग्य लोकांसाठी आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांची लग्नाला मान्यता देखील मिळेल. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढीस लागतील. आज जर तुमची कायदेशीर काही प्रकरणं कोर्टामध्ये चालू असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल. आज तुमचे जास्तीचे पैसे खर्च होतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नफा होईल. तुम्हाला आज अनावश्यक खर्चांना सामोरं जावं लागेल. भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती थोडीशी मजबूत होईल. जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुम्हाला आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतःहून त्या विवाहाला नकार द्याल. कुटुंबातील सदस्यांची आज मानसिकता तुमच्याकडे पाहण्याची थोडीशी बदललेली राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या भावंडांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांबाबत चर्चा होईल. तुमची हरवलेली वस्तू सापडल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही आजची संध्याकाळ तुमच्या मित्रांसोबत व्यतीत कराल. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आज बक्कळ नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या हितशत्रूंपासून सावध राहावं लागेल. आज लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज घरगुती खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल, ज्यामुळे भविष्याबद्दलची चिंता तुमची कमी होईल. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाल. अचानक तुम्हाला कुठून तरी पैसे मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या सत्तेचा तुम्ही आज पुरेपूर फायदा घ्याल. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुन्या वादांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल. कुटुंबातील सदस्य आज तुमच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवतील. सासरच्या लोकांकडून अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल. जोडीदाराची तुम्हाला आज साथ मिळेल. वडिलांच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.